डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ॲक्टिव्हिटीजचा काय इम्पॉर्टन्स आहे. कारण कधी कधी असं होतं की आपल्याला ते प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं म्हणजे मटेरियल सोर्स करणं डिफिकल्ट होतं. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला लागणारं कधी कधी आपल्याला हेल्प मिळत नाही, कारण 1-2 जण आपल्याला लागतात. तर प्रत्येक वेळेला आपल्याला कोणी मिळत नाही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये, किंवा आपण प्रत्येक वेळेला घरी जे सेफ ॲटमॉस्फिअर, सेफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक वेळेला अवेलेबल करून देऊ शकतो असं नाही. सो अशा वेळी आपल्याला जर इच्छा असेल ॲज अ पेरेंट तर, आणि ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये जर पेरेंट्सना सहभागी करून घेतलं गेलं तर मग त्याचा ओव्हरऑल पेरेंट्सना, त्या मुलाला आणि इन जनरल काय बेनिफिट राहील. दिवसभर जे वर्किंग पेरेंट्स आहेत किंवा सकाळपासनं जे आता मदर्स पण बघायला गेलं तर बाळांना सांभाळून किंवा घर सांभाळून त्याला पण जो त्रास होतो तो पण फुल टाईम जॉब असतो. तर त्याच्यापासून असं समजा थोडा टाईम काढून आपण आपल्या मुलासोबत इथे सेंटरमध्ये येऊन एन्जॉय केलं तर ते आय थिंक बेनिफिशियल राहील. आणि ते त्याच्यामुळे एक पेरेंट्सचं मुलांसोबत बॉन्डिंग ते पण होईल. आणि कारण की मी ॲज अ पोर्टेस्ट माझ्याकडे पेशंट येतात तर मी स्वतः बघते की काही मुलं फोन ॲडिक्टेड वगैरे असली तर किंवा ज्यांना ऑटिझम किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असली तर त्यांच्यामध्ये हे जे सोशल स्किल्स आहेत ते एवढ्या डेव्हलप शेअरिंग आणि सोशल स्किल्स बेसिकली वाढवा.